पंडित जवाहरलाल नेहरू एकदा सभा संपन्न होऊन विचारपीठावरून खाली उतरत असताना एक वृद्ध महिला त्यांच्या जवळ येते आणि त्यांची गळफट पकडून त्यांना प्रश्न करते की अरे जवाहर, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तू जो लढा दिलास तो मीही दिला. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तू जो इंग्रजांचा अन्याय अत्याचार सहन केलास तो मीही केला. पण आज तुझ्या वाट्याला ही गाडी, हा बंगला, हा पंतप्रधान पद आलं, माझ्या वाट्याला काय आलं? माझ्या कोपटातला तो अंधार तसाच कायम आहे. मला या देशाच्या संविधानाने काय दिलं? त्यावेळेला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्या वृद्ध महिलेचा हात हातात घेतात आणि त्या महिलेला कुरवाळत म्हणतात की तुमच्या कोपटात अंधार आहे, तो नक्कीच मी एक दिवस दूर करेल. पण आज जे तुम्ही मला विचारताय ना की या देशाच्या संविधानाने मला काय दिलंय, तर एवढ्या गर्दीमध्ये आज तुम्ही तिथपासून इथपर्यंत आलात आणि या देशाच्या पंतप्रधानांची गळफट पकडून प्रश्न करताय. या देशाच्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिला. अर्थात संविधान आणि लोकशाहीवर बोलण्यासाठी उभी आहे. नमस्कार, मी स्पर्धक आकांक्षा मीना विठ्ठलपाल. विषय मांडते आहे संविधान आणि आजची लोकशाही. नेमकी मग आजच्या लोकांची ही लोकशाही कशाच्या आधारावर चालते, तर महत्त्वाच्या 4 स्तंभावर चालते. ते म्हणजे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि चौथं म्हणजे प्रसार माध्यमे. मग ही 4ही स्तंभे जर योग्य पद्धतीने भूमिका बजावत असतील तर नक्कीच म्हणता येईल की आमची लोकशाही योग्य वाटेने चालली आहे. परंतु आज हे जर लोकशाहीचे 4 स्तंभ योग्य पद्धतीने कार्य करत नसतील तर आम्हाला म्हणावं लागतं की आजची लोकशाही कुठेतरी धोक्यात आहे. देशाच्या पहिल्या स्तंभाबद्दल सांगायचं झालं तर न्यायमंडळ. त्या न्यायमंडळाबद्दल सांगताना मला फार दुःखानं सांगावं लागतं की 10 जानेवारी 2018ला या न्यायालयाचे 4 न्यायमूर्ती पत्रकार परिषद घेतात आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की आम्हाला योग्य पद्धतीने न्याय देता येत नाहीये, आमच्यावर कुठेतरी दडपण आणण्याचं काम केलं जात आहे. अर्थात त्यांच्यावर दडपण आणण्याचं काम केलं जात असेल तर देशाची न्यायव्यवस्था कुठेतरी पोखरत चालली आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला म्हणू द्या आजची लोकशाही धोक्यात आहे. दुसरा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे कायदेमंडळ. कायदेमंडळाचं काम काय, तर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेणे, त्या संदर्भानं कायदे करणे आणि ते सर्वसामान्य जनतेचा विकास साधणे. पण खरंच आज कायदेमंडळ हे करतंय काय? आज आपल्या कायदेमंडळामध्ये संसदेमध्ये खासदारांची पगार 18,000हून एका दिवसामध्ये 80,000 केलं जातं, 5 पटीने वाढवलं जातं. मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अहवाल तसेच रखडून पडले जाते, तरी देखील त्याच्याकडे कोणी मानावडून बघत नाही. आणि कायदेमंडळ नवनवीन कायदे करून केवळ जनतेला गोतत आणण्याचं काम केलं जातं. तेव्हा आम्हाला वाटतं की कुठेतरी कायदेमंडळ देखील पोखरत चाललंय आणि म्हणूनच मला म्हणू द्या आजची लोकशाही धोक्यात आहे. तिसरा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे कार्यकारी मंडळ. आज कार्यकारी मंडळाला तरी योग्य ते न्याय घेण्याचे अधिकार आहेत काय? आज कार्यकारी मंडळ तरी योग्य काम करताय का? मला वाटतं मुळीच नाही. आज आपल्या देशामध्ये कितीतरी कर्तव्यदक्ष अधिकारी योग्य भूमिका बजावायला बघतात, मात्र त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे काढलं जातं आणि तेव्हा आम्हाला वाटतं की कुठेतरी कार्यकारी मंडळ देखील आमचं पोखरलं आहे आणि म्हणून मला म्हणू द्या की आजची लोकशाही धोक्यात आहे. चौथा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे प्रसार माध्यमे. आज प्रसार माध्यमे देखील योग्य पद्धतीने भूमिका बजावत आहेत का? त्यावेळेला ज्या वेळेला प्रसार माध्यमे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सर्वसामान्यापर्यंत न पोहोचवता कंगना किंवा रियामध्ये अडकून असतात आणि कार्यकाराच्या प्रचाराची भूमिका बजावताना बघतात, त्यावेळेला आमच्याच महाराष्ट्रातले संजय अहोटे नावाचे एक पत्रकार लिहायला लागतात की आजची प्रसार माध्यमे काय करतायत, तर आजची प्रसार माध्यमे सर्वसामान्य जनतेला ॲनेस्थेशिया म्हणजेच भूल देण्याचं काम करत आहे. अर्थात मला सांगायचं काय, तर आज ही लोकशाहीचे 4ही स्तंभ योग्य पद्धतीने भूमिका बजावत नाही, म्हणून आजची लोकशाही धोक्यात आहे. आज एखाद्या महिलेच्या अत्याचाराची बातमी 14 दिवसानंतर समोर येत असेल, मुलीच्या चितेला अग्नी देण्यासाठी रात्री नवा बाप उभा करावा लागत असेल, पुरावा चितेसह जळून राख होत असेल, लोकशाही राज्यामध्ये विरोधकाचा आवाज काठीच्या बळावर दाबला जात असेल, काफिल खान सारख्या चांगल्या डॉक्टरला जेलमध्ये सडवलं जात असेल, श्याम रंगीलांनी पंतप्रधानांची मिमिक्री केली म्हणून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला जात असेल, शेतकरी कायद्याचा विरोध केला किंवा 370 कलमचा विरोध केला म्हणून अनेकांवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात असेल, तर आम्हाला कुठेतरी वाटतं की आजची लोकशाही ही धोक्यात आहे आणि आमच्या लोकशाहीचा प्रवास हा हुकुमशाहीकडे जातोय का, हा सर्वात मोठा चिंतनाचा मुद्दा माझ्या, तुमच्या आणि आपल्या सर्वसामान्य जनतेसमोर राहायला लागतो. मग आज जर या लोकशाहीला वाचवायचं असेल तर हे सगळे अधिकार आपल्या सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये आहे. त्यामधला एक महत्त्वाचा अधिकार देखील या देशाच्या संविधानाने आपल्याला दिलाय, तो म्हणजे आपले राज्यकर्ते निवडत असताना दिलेला
दिलेला अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार तो आपण योग्य पद्धतीने बजावणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण 500 रुपयाच्या नोटेसाठी, मटणासाठी, दारूसाठी किंवा एखाद्या साडीसाठी आपले मतं विकण्यापेक्षा जो नेता आपला सर्वसामान्य जनतेचा विकास करेल त्या नेत्याला निवडून आणणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि जर आपण हे जर करू शकलो तरच आजचे लोक आजच्या लोकशाहीला वाचवू शकतील असे माझे स्पष्ट मत आहे. शेवटी हरिओम पवार यांच्या शब्दामध्ये एवढंच सांगेल की मैं वो नहीं जो बिकते हैं दरबारों में, मैं शब्दों के दीप सिका हूँ अंधियारी चौबारों में, मैं वाणी का राजदूत हूँ, सच पर चलने वाला हूँ, डाकू को डाकू कहने की हिम्मत रखने वाला हूँ. मेरी कलम वचन देती है उन अंधियारों से लड़ने की, राजमहल के राजमुकुट के सामने तनकर लड़ने की. उसका मर जाना ही अच्छा है जो गद्दार नहीं. देश चले और मैं कुछ ना बोलूं, मैं तो ऐसा गद्दार नहीं, मैं तो ऐसा गद्दार नहीं, मैं तो ऐसा गद्दार